नमस्कार, जन व्हॉइस न्यूजच्या कीर्ती रणरागिणींची या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपल्या भारत देशातील महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही। अगदी एक क्षेत्र असं नाही की त्यामध्ये आपल्या महिलांचा सहभाग नाही। अशाच मेकअप आर्टिस्ट व यूट्यूबर रश्मी मॅडम यांच्याकडे आपण आलेलो आहोत। नमस्कार मॅडम, तुम्हाला या मेकअप आर्टिस्ट म्हणून या क्षेत्रामध्ये तुम्ही किती वर्षापासून काम करता? मला हार्डली 10 वर्ष झाली या क्षेत्रामध्ये। म्हणजे काय विचार पण नव्हता आणि एक मुलगी म्हणून मी असं एक नॉर्मली ठरवलं होतं की नाही काहीतरी आपल्या स्वतःला आलं पाहिजे म्हणून मी केलं। बट त्याच्यामुळे नंतर माझं फायनान्शियल इश्यू सॉल्व्ह होतील हे मला वाटलं नव्हतं। 10 वर्ष एक्झॅक्टली झालं मला। आणि तुम्हाला या क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली? आवड तर ऍक्च्युली नव्हतीच लहानपणापासून, कारण की पहिली गोष्ट आगरी समाजामध्ये बोललं तर टॉम बॉय सारखं एकदम बिंदास राहायचं आणि असं मेकअप वगैरे नव्हतं। मुलांमध्येच वाढलेली मी जास्त करून। पण लग्नानंतर थोडा चेंजेस झालं लाईफमध्ये आणि मग ठरवलं की नाही स्वतःची काहीतरी कमाई पाहिजे, दुसऱ्यांवरती डिपेंड किती दिवस राहणार। सो मग या क्षेत्रात निवडलं आणि माझे सर आहेत विराज पाटील, त्यांच्यामुळे मला ब्लेसिंग्स भेटल्या। म्हणजे कोणतरी बॅकबोन सपोर्ट हवा असतो, तो त्यांचा होता माझ्यासाठी आणि या क्षेत्रात मी पुढे गेले। आणि युट्यूबला पण तुमचे खूप छान व्हिडिओ आहेत, त्या व्हिडिओबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा ना। युट्यूब एक आवड होती माझी लहानपणापासून डान्सिंगची वगैरे, आणि सहज एक व्हिडिओ टाकला आणि व्हायरल झाला, असा विषय झाला आणि लोक ओळखायला लागली, खूप सारं प्रेम भेटलं। मेन म्हणजे आमच्या आगरी समाजाचं एक मोठं एक गोष्ट आहे की कोणीही पुढे जात असेल तर त्यांना पुढे नेणार। म्हणजे चांगल्या गोष्टी जाणार तर नक्कीच पुढे नेणार आणि वाईट गोष्टीत जाणार तर त्याच्यात पण मागे घेणार, हे आमचं फिक्स आहे। तर मग एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि समाजाचा सपोर्ट भेटला। मग त्यानंतर ठरवलं की नाही याच्यात पण करायचंय आपल्याला। मग नवीन नवीन व्हिडिओ अपडेट्स करायला लागले, जसे माइंड हे व्हायला लागलं, चालत गेलं। मेकअप आर्टिस्ट म्हणून आणि युट्यूब मध्ये तुमचे जे व्हिडिओ चालत आहेत त्याच्यामध्ये तुमचा एखादा चांगला अनुभव तर खूप सारे आहेत। जसे स्पेशली म्हणजे मेकअप आर्टिस्ट म्हणून मी सांगते की माझ्याकडे खूप सारे स्टुडंट्स येतात ज्यांना गरज असते आणि माझं एकच म्हणणं आहे की जर का कुठल्या तरी व्यक्तीला गरज आहे, म्हणजे जेन्युइनली गरज आहे, तर तुम्ही सपोर्ट करा पुढे जाण्यासाठी। म्हणजे मुली आपल्या चांगल्या लाईनीवर जातील, वाईट लाईनीवर जाण्यापेक्षा चांगल्या लाईनीवर जातील आणि प्रत्येक मुलींना एक हाऊस पण आहे काहीतरी कार्य करायला। तर माझं असं म्हणणं आहे की करावं। आहेत मुली अशा माझ्याकडे येतात ज्यांना खरंच गरज असते आणि मी त्यांना सपोर्ट करते। युट्यूब स्टार म्हणून आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून तुमचा प्रवास तर खूप छान आहे आणि या एवढ्या प्रवासातनं या एवढ्या तुमच्या अगदी बिझी टायमिंग मधनं तुम्ही केदारनाथ यात्रा केली। केदारनाथ यात्रा, येस। तर त्या केदारनाथ यात्रेचा थोडक्यात अनुभव सांगा। केदारनाथ यात्रा सहज माझी एक फ्रेंड आहे पायल पाटील, ती पण खूप मोठी युट्यूबर आहे। तिचं ठरलं होतं ऍक्च्युली की ताई आपण जायचं, म्हणजे ठीक आहे जाऊया। आणि माझं खूप वर्षापासून जायची इच्छा होती। त्यात महत्वाचं म्हणजे असं होतं की ज्यावेळेस माझी आई केदारनाथला गेली होती, माझी आई केदारनाथ मंदिरात होती आणि माझे वडील एक्सपायर झाले घरी, ही खूप वाईट गोष्ट होती माझ्यासाठी। मग मला एक राग होता देवाच्या विषयी। माझ्या घरासमोरही महादेवांचं मंदिर आहे आणि मी महादेवांची भक्त आहे, सगळ्यांना माहितीच आहे। तर मला असं होतं की माझ्यासोबत असं का घडलं, आणि त्यात वटपौर्णिमा होती आमच्या घरी, सगळ्यांकडे त्या दिवशी माझे वडील वारले, की या दिवशी का। तर मला खूप जणांनी असं समजलं की वटपौर्णिमेच्या दिवशी देव महादेव स्वतः घ्यायला येतात। तर मला एक समजूत घातली लोकांनी आणि मी ठरवलं होतं की केदारनाथला नाही जायचं। ऍक्च्युली मी ठरवलं होतं की नाही जायचं, बट पप्पांना वर्ष व्हायच्या आधी मला एक आलं तिकडनं टूर्सवाल्याकडे की केदारनाथ टूरसाठी। त्यांनी म्हणले ठीक आहे जाऊया। आणि ज्या दिवस मी केदारनाथमध्ये होती त्या दिवशी माझ्या मम्मीचं ऑपरेशन होतं। हा दुसरा अनुभव आहे माझ्या केदारनाथचा। 18 तास कंटिन्यू वॉक केला, म्हणजे घोडा घ्यायचा नाही हे ठरलं होतं, कारण की जनावरांना त्रास देऊन जायचं हे माझ्यात तरी नव्हतं। आणि माझी फ्रेंड आम्ही दोघे हळूहळू भले हळूहळू 18 तास लावले चालायला, पण गेलो। आणि त्यानंतर वरती गेल्यानंतर जे सुख आहे ना ते कुठेच नाही, कुठेच नाही। मग आता तेव्हाच वाटलं की हा आता जगलो आणि सरच ठरलं आणि झाली यात्रा, बस देवाची इच्छा होती। आणि आता येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही काय संदेश देणार? पिढीसाठी तर एकच सांगेन, स्पेशली गर्ल्ससाठी, माझी लाईफ तर खूप डेंजर आहे, वर्स्ट आहे मी सांगेन। आणि मी खूप चेंज केली। कितीही घाणेरडी वेळ आली, कितीही लाईफ खराब झाली किंवा फायनान्शियल इश्यू आले, फॅमिली इश्यू आले, काही आले, मागे नका हटू, पुढे जा। आहे चेंजेस, देवाने काहीतरी चांगलं लिहिलेलं असतं म्हणून बहुतेक गोष्टी होतात, ठीक आहे। एखादी व्यक्ती आपल्यासाठी चांगली नसते, पुढे काहीतरी चांगलं लिहिलेलं असतं म्हणून सगळ्या गोष्टी होतात। फक्त खचून नका करू आणि काही ना काहीतरी करत राहा।
कारण मेहनत केल्याशिवाय काही नाहीये. आई तर आपल्याला काही देणार नाहीये देव, किंवा समाजही देणार नाही. म्हणून मेहनत करा, नक्कीच पुढे. महिला दिनांकाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. जनवाईज न्यूज मध्ये कीर्ती रणरागिणींची या स्पेशल एपिसोड मध्ये रश्मिता मॅडमांनी आज आपल्याला भेट दिली आहे आणि त्यांच्याशी बोलून आपल्याला खूप छान वाटलं. मॅडम, तुम्हालाही महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि अशाच आमच्या जनवाईजच्या न्यूज पाहण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा.